हे असं आपण कधी कधी गाईचं जे कच्चं दूध असतं ना, जेव्हा गाय जेव्हा पिल्लाला जन्म देते आणि तेव्हा त्याचं जे पहिलं दूध असतं ना, त्याचंही आपण हे असं बनवतो. पण मी हे आपल्या घरच्या घरगुती खराब झालेल्या म्हणजे फुटलेल्या दुधाचं बनवलेलं आहे. तर आपला खवा हा तयार आहे. कुकिंग विथ कोमल या चॅनलवर मी कोमल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करते. त्यासाठी आपल्याला काही एवढं फार काही खर्च तर लागत नाही. फक्त आपल्याला फुटलेलं दूध, आपलं जे काही घरातलं असतं ना ते बस. आणि एकदम झटपट 10 ते 15 मिनटामध्ये एकदम स्वीट डिश जरी म्हटलं तरी आपण त्याला ते चालेल. आणि इतकी छानपैकी रेसिपी ही तयार होऊन येते. आणि ही स्वीट डिश बनवण्यासाठी आपल्याला फक्त खराब झालेलं किंवा फुटलेलं दूध आणि साखर व इलायची या 3च गोष्टींची आवश्यकता आपल्याला असते. तर चला बनवूया आपली स्वीट डिश. दूध फुटून असं झालेलं आहे. आता हे दूध फेकण्यापेक्षा मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते, म्हणजे आपण या दुधाचं काय करणार नेमकं. आता हे दूध तर ऑलरेडी फुटलेलं आहे, तर ह्याला अजून 5 ते 10 मिनटं आपण गरम करून घेऊ. ह्याला आपण 10 मिनटं गरम करून घेऊ, म्हणजे कसं चांगल्या प्रकारे त्याच्यातलं जो काही दुधामधला तो खवा आहे ना तो वरती येईल. तर दूध हे चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे आणि ह्याला आपण अशा प्रकारे पाणी वेगळं आणि खवा वेगळा करून घ्यायचा आहे. इथपर्यंत उकळवायचं आहे त्याला. तर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. हे असं आपण कधी कधी गाईचं जे कच्चं दूध असतं ना, जेव्हा गाय जेव्हा पिल्लाला जन्म देते आणि तेव्हा त्याचं जे पहिलं दूध असतं ना, त्याचंही आपण हे असं बनवतो. पण मी हे आपल्या घरच्या घरगुती खराब झालेल्या म्हणजे फुटलेल्या दुधाचं बनवलेलं आहे. तर आपला खवा हा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. खूप छान प्रकारे ती टेस्ट लागते. त्याची टेस्ट आम्ही जस्ट जेव्हा ते हा व्हिडिओ पॉज केला त्या वेळामध्ये माझ्या दादूने निम्मं त्याच्यातलं संपवून टाकलं आणि संपली पण ती डिश. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या घरामध्ये नक्की ट्राय करा. आणि माझ्या कुकिंग विथ कोमल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.